रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा अद्याप जाहीर व्हायची आहे। मात्र उमेदवार कुणीही असला तरी तो मोठ्या मताधिक्याने विजयी होईल। लोकसभा निवडणूक लढवायची की नाही हा प्रश्न उदय सामंतांचा आहे। नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद आहे तो मान कायम राहावा अशी मी अपेक्षा करतो। मात्र किरण सामंत या युवा नेतृत्वालाही संधी मिळावी असं मत युतीचा मेळावा झाल्यानंतर केसरकरांनी व्यक्त केलंय। नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात बंद खोलीत जी चर्चा झाली यावर बोलताना त्या दोघांचे संबंध चांगले आहेत, त्या दोघांमध्ये महायुतीच्या हिताचीच चर्चा झाली असेल। महायुतीच्या बैठकीत उदय सामंत उपस्थित राहिले नाहीत यावर उदय सामंत यांनी दीपक केसरकर यांच्याशी फोनवर चर्चा केली। सामंत महत्त्वाच्या बैठकीसाठी गेल्यानं उपस्थित राहू शकले नाहीत असंही दीपक केसरकर यांनी सांगितलंय। महाविकास आघाडीची दयनीय अवस्था झाली आहे। आम्ही ज्यांना जागा देत नाही त्यांना महाविकास आघाडीत जागा मिळते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा एका वेळी जाहीर होणार नाहीत। शिवसेनेत शिवसैनिकांना किंमत राहिली नसल्यानं आम्ही 40 जण बाहेर पडलो, ते उबाठा झाले, आम्ही शिवसैनिक झालो असंही केसरकर म्हणालेत। पाहूयात आणि काय म्हणालेत केसरकर।